लास्ट लेक्चरमध्ये आपण हार्ट रेटपर्यंत आलो होतो. आता या लेक्चरमध्ये आपण ब्लड प्रेशर बघायचं आहे, स्पेसिफिकली आर्टेरियल ब्लड प्रेशर. Arterial blood pressure is defined as the lateral pressure exerted by the column of blood on wall of the arteries. म्हणजे ब्लड मुळे जे ब्लडचा जो कॉलम आहे त्याच्यामुळे ज्या आर्टरीच्या लॅटरल वॉलवर प्रेशर एक्झर्ट होणार आहे त्याला आपण आर्टेरियल ब्लड प्रेशर म्हणणार आहे. आता ब्लड प्रेशर नुसतं जर ब्लड प्रेशर म्हटलं तर ते वेनस प्रेशर असू शकतं, पोर्टल प्रेशर असू शकतं, पल्मोनरी प्रेशर असू शकतं. इथं काय म्हटलेलं आहे, आर्टेरियल ब्लड प्रेशर म्हणजे आर्टरीमधलं ब्लड प्रेशर. कॉमनली जेव्हा आपण ब्लड प्रेशर असं म्हणतो तेव्हा आर्टेरियल ब्लड प्रेशर असंच समजलं जावं. आता ब्लड प्रेशरशी रिलेटेड काही वेगवेगळ्या टर्म्स आहेत त्या आपण बघूया. तर त्यातलं पहिलं आहे सिस्टॉलिक ब्लड प्रेशर. सिस्टॉलिक ब्लड प्रेशर, तुम्ही ब्लड प्रेशर कसं मेजर करायचं हे प्रॅक्टिकलमध्ये शिकला असाल. तर त्याच्यात एक वरचं रिडिंग खालचं रिडिंग येतं. पहिला कॉर्ड कॉफ साऊंड जेव्हा येतो अपियर होतो, त्यानंतर जेव्हा फोर्थ जो कॅरोट कॉफ साऊंड आहे स्टेजला जेव्हा डिसअपियर होतो, तर रिस्पेक्टिवली सिस्टोलिक प्रेशर आणि डायस्टोलिक प्रेशर आपण मेजर करतो त्या लेवलला, बरोबर. थेरॉटिकली सिस्टोलिक ब्लड प्रेशर म्हणजे काय, तर आता आपण हे बघूया. थेरॉटिकली तुम्ही प्रॅक्टिकल शिकला असाल तर थेरॉटिकली आता बघूया. सिस्टोलिक ब्लड प्रेशर इज डिफाइंड ॲज द मॅक्झिमम pressure exerted in the artery during systole of heart. म्हणजे जेव्हा सिस्टोल असतो हार्टचा, म्हणजे कधी लेफ्ट व्हेंट्रिकल्स जेव्हा कॉन्ट्रॅक्ट होतात तेव्हा काय होतात, मॅक्झिमम जेव्हा कॉन्ट्रॅक्शन असणार आहे तेव्हा काय होणार आहे, इजेक्शन होणार आहे, इजेक्शन ऑफ ब्लड होणार आहे थ्रू आर्टेरियल सिस्टीम. आता जेव्हा ब्लड इजेक्ट होणार आहे तेव्हा प्रेशर काय असणार आहे, मॅक्झिमम असणार आहे. त्याला काय म्हणायचं, सिस्टोलिक ब्लड प्रेशर. हे किती असतं, नॉर्मल सिस्टोलिक ब्लड प्रेशर इज 120 mm of Hg. देन सेकंड टर्म इज डायस्टोलिक ब्लड प्रेशर. डायस्टोलिक ब्लड प्रेशर इज डिफाइंड ॲज द मिनिमम प्रेशर एक्झर्टेड इन द आर्टरी ड्युरिंग डायस्टोल ऑफ द हार्ट. जेव्हा डायस्टोल असतो म्हणजे काय की जेव्हा व्हेंट्रिकल्स रिलॅक्स होत असतात त्या रिलॅक्सेशन फेजमध्ये कंपॅरेटिव्हली जेव्हा आफ्टर कॉन्ट्रॅक्शन काय असणार आहे, प्रेशर जास्त असणार आहे कारण पंपिंगचं काम त्यावेळेस झालेलं असणार आहे. पण जेव्हा व्हेंट्रिकल रिलॅक्स फेजमध्ये असतील त्यावेळेस काय असणार आहे, प्रेशर सगळ्यात लोएस्ट असणार आहे. द मिनिमम प्रेशर त्यालाच म्हणायचं डायस्टोलिक ब्लड प्रेशर. नॉर्मल डायस्टोलिक ब्लड प्रेशर इज 80 mm of Hg. त्यानंतर पुढची टर्म आहे पल्स प्रेशर. आता सिम्पल आहे, पल्स प्रेशर म्हणजे काय, डिफरन्स बिटवीन सिस्टोलिक प्रेशर अँड डायस्टोलिक प्रेशर. म्हणजे समजा सिस्टोलिक प्रेशर 120 असेल आणि नॉर्मल डायस्टोलिक प्रेशर 80 असेल तर त्या व्यक्तीमध्ये पल्स प्रेशर किती झाला, सिस्टोलिक मायनस डायस्टोलिक, दॅट इज 40 mm of Hg. त्याच्यानंतर पुढची जी टर्म आहे मीन आर्टेरियल ब्लड प्रेशर. मीन आर्टेरियल ब्लड प्रेशर is the average pressure existing in the arteries. हे ॲव्हरेज प्रेशर असणार आहे आर्टरीजमध्ये एक्झिस्ट करणारं. तर आपल्याला काय वाटेल की ॲव्हरेज म्हणजे काय, सिस्टॉलिक आणि डायस्टोलिक दोन्ही ॲड करायचं आणि त्याला डिवायडेड बाय 2 करायचं म्हणजे ॲव्हरेज मिळणार. तर हे तसं नाही आहे. तर मीन आर्टेरियल ब्लड प्रेशर कसं कॅल्क्युलेट करायचं, तर इट इज द डायस्टोलिक प्रेशर, म्हणजे जे डायस्टोलिक ब्लड प्रेशर आहे ते प्लस 1/3 ऑफ पल्स प्रेशर. म्हणजे आपण जे वरती पल्स प्रेशर बघितलेले आहे सिस्टॉलिक मायनस डायस्टोलिक, दॅट इज पल्स प्रेशर, त्याचं 1/3 डायस्टोलिक प्रेशरमध्ये ॲड करायचं. ते ॲड केल्यानंतर जे मिळणार आहे त्याला आपण मीन आर्टेरियल ब्लड प्रेशर म्हणायचं. तर हे असं का, म्हणजे तुम्ही सिस्टॉलिक आणि डायस्टोलिकचे ॲडिशन करून
पण त्या डिवायडेड बाय 2 करूनसुद्धा ॲव्हरेज काढू शकता, मीन येऊ शकतो. पण तसं इथे करायला सांगितलेलं नाही. इथं काय करायला सांगितलेलं आहे, डायस्टोलिक ब्लड प्रेशरमध्ये पल्स प्रेशरचं 1/3 ॲड करायचं आहे. असं का? कारण सिस्टोल आणि डायस्टोल हे सेम ड्युरेशनसाठी नाही आहेत. सिस्टोल हा कमी कालावधीसाठी असतो, बरोबर. सिस्टॉलिक पिरियड आपण कार्डियक सायकलमध्ये बघितलं होतं 0.27 सेकंड्स. आणि जो डायस्टॉलिक पिरियड आहे कार्डियक सायकलमध्ये हा जास्त मोठा असतो, दॅट इज 0.53 सेकंड्स. तर ह्या अशा ड्युरेशनमधल्या चेंजमुळे जो मीन आपण काढणार आहे आर्टेरियल ब्लड प्रेशरचा, तो डायस्टोलिक ब्लड प्रेशर सगळ्यात जास्त कन्सिडर केलं जातं आणि प्लस पल्स प्रेशर डिवायडेड बाय 1/3. म्हणजे आता एक्झाम्पल घ्यायचं झालं तर काय होणार आहे, जर नॉर्मल सिस्टॉलिक आणि डायस्टॉलिक असेल प्रेशर, तर त्याच्यामध्ये नॉर्मल मीन आर्टेरियल प्रेशर किती येणार आहे, 80, दॅट इज डायस्टोलिक ब्लड प्रेशर, प्लस जो पल्स प्रेशर आहे, पल्स प्रेशर किती आहे, 120 मायनस 80, दॅट इज 40 येणार आहे. 40 डिवायडेड बाय 3. आता 40 डिवायडेड बाय 3 केलं तर 13 पुढे पॉईंटमध्ये समथिंग येणार आहे, बरोबर. म्हणजे आपण इथं राऊंड फिगर किती करायचे, 13 करायची. म्हणजे इथे काय येणार, 80 दॅट इज डायस्टोलिक ब्लड प्रेशर प्लस 13 इज इक्वल टू 93 mm of Hg. एवढा ह्या केसमध्ये येणारा नॉर्मल मीन आर्टेरियल प्रेशर. हे आता वेगवेगळे टर्म्स बघितले आपण आर्टेरियल ब्लड प्रेशरशी रिलेटेड. आता पुढे बघायचं आहे फॅक्टर्स अफेक्टिंग ऑर मेंटेनिंग द आर्टेरियल ब्लड प्रेशर. फॅक्टर्स मेंटेनिंग आर्टेरियल ब्लड प्रेशर, म्हणजे आर्टेरियल ब्लड प्रेशर हा कुठल्या फॅक्टर्समुळे मेंटेन केला जातो. मेंटेनन्स आहे बघा, म्हणजे रेग्युलेशन हा वेगळा पार्ट आहे, तो आपण पुढे बघणार आहे. आता काय आहे की फक्त मेंटेनन्स बघायचं आहे आपल्याला, कसं मेंटेन केलं जातं आर्टेरियल ब्लड प्रेशर. तर त्याच्यामध्ये पण काही म्हणजे बेसिक जे फॅक्टर्स आहेत त्याच्यामध्ये लोकल फॅक्टर्स आणि मेकॅनिकल फॅक्टर्स. म्हणजे लोकल फॅक्टर्स म्हणजे आता आपण बघतोय ते फॅक्टर्स मेंटेनिंग आर्टेरियल ब्लड प्रेशर. आणि जे मेकॅनिकल फॅक्टर्स आहेत ते काय, त्याला काय म्हणायचं, डिटर्मिनंट्स ऑफ ब्लड प्रेशर. ते आपण पुढच्या ह्याच्यामध्ये बघणार आहे, पुढच्या स्लाईडमध्ये बघणार आहे. दॅट इज रेग्युलेशन ऑफ ब्लड प्रेशर कुठल्या कुठल्या फॅक्टर्सने होतं, कशा प्रकारे होतं, तो पार्ट येणार आहे. आता काय बघणार आहे आपण, लोकल फॅक्टर्स. आता लोकल फॅक्टर्स जे आहेत ते 2 टाईपमध्ये परत डिवाईड केलेले आहेत, दॅट इज सेंट्रल फॅक्टर अँड पेरिफेरल फॅक्टर. आता सेंट्रल फॅक्टर्समधला जो पहिला पॉईंट आहे दॅट इज कार्डियाक आउटपुट. आता कार्डियाक आउटपुट मग काय होतं, तर कार्डियाक आउटपुट म्हणजे वाढला तर सिस्टॉलिक प्रेशर वाढणार आहे, बरोबर. म्हणजे जेवढं वेंट्रिकलमधनं जास्त ब्लड एका मिनिटाला बाहेर पडेल तेवढं प्रेशर जास्त असणार आहे. आणि कार्डियाक आउटपुट कमी झाला तर सिस्टोलिक प्रेशर कमी होणार आहे. दॅट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल. कार्डियाक आउटपुट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द ब्लड प्रेशर. सेकंड वन इज हार्ट रेट. आता हार्ट रेटमध्ये काय आहे की थोडाफार जर चेंज झाला हार्ट रेटमध्ये तर ब्लड प्रेशरमध्ये काय एवढा फरक पडत नाही. पुढचा आहे पेरिफेरल फॅक्टर्स. पेरिफेरल फॅक्टर्समधला पहिला पॉईंट आहे, पहिला फॅक्टर आहे पेरिफेरल रेझिस्टन्स. आता आधी आपण बघितलं होतं आर्टेरियल सिस्टीममध्ये पेरिफेरल रेझिस्टन्स हा कोण प्रोव्हाइड करतं, तर आर्टेरियोल्स. जे बारीक आर्टरीज आहेत दॅट इज आर्टेरियोल्स. तर ह्या काय करतात की पेरिफेरल रेझिस्टन्स प्रोव्हाइड करतात. तर जेवढा जास्त पेरिफेरल रेझिस्टन्स असेल तेवढं जास्त प्रेशर असणार आहे. म्हणजे पेरिफेरल रेझिस्टन्स वाढला तर प्रेशर पण वाढणार आहे. कारण काय, अगेन्स्ट त्या वॉल्सच्या विरोधात ब्लड पंप व्हायला लागले. म्हणजे जेवढं पेरिफेरीला आर्टरीच्या वॉल्स जास्त रेजिस्ट करणार तेवढं बॅक प्रेशर वाढणार आहे, दॅट इज ब्लड प्रेशर वाढणार आहे. म्हणजे पेरिफेरल रेजिस्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ब्लड प्रेशर.
पुढचं आहे ब्लड व्हॉल्यूम. ब्लड व्हॉल्यूम जर वाढलं तर ब्लड प्रेशर वाढणार आहे. दॅट इज डायरेक्टली प्रपोर्शनल असणार आहे. त्यानंतर वेनस रिटर्न. वेनस रिटर्न वाढलं तरीसुद्धा ब्लड प्रेशर वाढणार आहे. इट विल बी डायरेक्टली प्रपोर्शनल. त्यानंतर इलॅस्टिसिटी ऑफ ब्लड वेसल्स. आता जे ब्लड वेसल्स आहेत त्याच्यात आपण बघितलं होतं त्याच्यामध्ये इलॅस्टिक टिश्यू असतो, बरोबर. तर जेवढा इलॅस्टिक टिश्यू जास्त असेल किंवा फंक्शनिंग असेल जास्त, तर काय होणार आहे, जेव्हा ब्लड पंप केलं जाणार आहे तेव्हा काय जे प्रेशर आहे ते ड्यू टू इलॅस्टिसिटी ॲब्सॉर्ब केले जाणार आहे. त्याच्यामुळे ब्लड प्रेशर काय होणार आहे, रिड्यूस होणार आहे. म्हणजे इथं काय असणार आहे, इलॅस्टिसिटी ऑफ ब्लड वेसल्स आर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू ब्लड प्रेशर. आणि जे स्पेसिफिकली ओल्ड एजमध्ये काय होतं की जे ब्लड वेसल्स आहेत त्याची जी वॉल आहे ओल्ड एजमध्ये काय होतं, त्याच्या वॉलची जी इलॅस्टिसिटी आहे ती लूज होते, जास्त कडक होतात त्याचे वॉल्स ड्यू टू ओल्ड एज. आणि ओल्ड एजमध्ये जे आर्टेरिओस्क्लेरोसिस म्हणतात, आर्टेरिओस्क्लेरोसिस, त्याच्यामध्ये आर्टेरियल वॉल जी आहे ती रिजिड होते, त्याची इलॅस्टिसिटी जी इलॅस्टिक जी प्रॉपर्टी आहे ती लूज होते. त्याच्यामुळं काय होतं, ब्लड प्रेशर वाढणार आहे. इट विल बी इन्व्हर्सली प्रपोर्शनल. देन पुढचा पॉईंट आहे वेलोसिटी ऑफ ब्लड फ्लो. वेलोसिटी ऑफ ब्लड फ्लो इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रेशर. देन पुढचा पॉईंट आहे डायमीटर ऑफ वेसल. म्हणजे जेवढं ब्लड वेसलची डायमीटर मोठी असेल तेवढं काय असणार आहे, त्याच्यातनं जे ब्लड जाणार आहे त्याचं प्रेशर कमी असणार आहे. जेवढा डायमीटर छोटा असणार आहे तेवढं प्रेशर वाढणार आहे. दॅट मीन्स वेलोसिटी ऑफ ब्लड फ्लो इज diameter of blood vessel is inversely proportional to the blood pressure. आणि जो शेवटचा आहे विस्कोसिटी ऑफ ब्लड. तर विस्कोसिटी ऑफ ब्लड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द ब्लड प्रेशर. म्हणजे जेवढं विस्कोसिटी ब्लडची जास्त असेल तेवढं ब्लड प्रेशर ड्यू टू फ्रिक्शनल रेजिस्टन्स ब्लड प्रेशर वाढणार आहे. तर हे झाले फॅक्टर्स मेंटेनिंग आर्टेरियल ब्लड प्रेशर. आता ह्याच्या पुढे बघायचं आपल्याला रेग्युलेशन ऑफ ब्लड प्रेशर. म्हणजे जसं आपण हार्ट रेटचं रेग्युलेशन बघितलं त्याप्रमाणे इथे आपण आता ब्लड प्रेशरचं रेग्युलेशन कसं होतं ते बघणार आहे. तर वेगवेगळे मेकॅनिझम्स आहेत. त्या 4 मेकॅनिझम आहेत. एक नर्वस मेकॅनिझम, रिनल मेकॅनिझम, हार्मोनल मेकॅनिझम अँड लोकल मेकॅनिझम. म्हणजे ह्याच्यातल्या प्रत्येक मेकॅनिझमनी ब्लड प्रेशर रेग्युलेट केलं जातं. प्रत्येकाचं सिग्निफिकन्स वेगवेगळा आहे. प्रत्येक मेकॅनिझम कधी काम करतं ह्या पण कंडिशन्स वेगवेगळ्या आहेत आणि त्यांची जी ॲक्शन आहे ती पण वेगवेगळ्या प्रकारे होत असते. तर बेसिक जे रेग्युलेशन ऑफ ब्लड प्रेशर आहे ते 4 मेकॅनिझमनी होतं. दॅट इज फर्स्ट वन इज नर्वस मेकॅनिझम, ज्याच्यात नर्वस सिस्टीमचा रोल असतो. देन सेकंड वन इज रिनल मेकॅनिझम, म्हणजे त्याच्यामध्ये किडनीचा रोल आहे. थर्ड वन इज हार्मोनल मेकॅनिझम, म्हणजे हार्मोन्सचा ह्याच्यामध्ये रोल असतो. अँड लोकल मेकॅनिझम म्हणजे लोकली तिथे काही घटना घडत असतील किंवा केमिकल सिक्रेट होत असतील तर त्याच्यामुळे जे होणार आहे ब्लड प्रेशर रेग्युलेशन ते येणार आहे लोकल मेकॅनिझमच्या अंडर. तर आता आपण प्रत्येक मेकॅनिझम डिटेलमध्ये बघणार आहे. याच्या खाली फ्लोचार्ट दिलेला आहे बघा. रेग्युलेशन ऑफ ब्लड प्रेशर 4 त्याचे मेकॅनिझम्स आहेत. तर नर्वस मेकॅनिझममध्ये काय आहे की व्हॅसोमोटर सेंटर जे आपण बघितलं होतं हार्ट रेटच्या रेग्युलेशनमध्ये, तर त्या सेंटर थ्रू हे नर्वस मेकॅनिझम ॲक्ट होतं. आणि त्याच्यासाठी जे इम्पल्सेस आहेत ते पेरिफेरीपासून, म्हणजे आपण जे बॅरो रिसेप्टर केमो रिसेप्टर्स बघितले होते लास्ट लेक्चरमध्ये, इकडून इम्पल्स जातो आणि तो कुठे जातो व्हॅसोमोटर सेंटरमध्ये आणि तिथून मग मेसेज पाठवला जातो की बाबा ब्लड प्रेशर कमी करा, वाढवा, अशा प्रकारे ते मेकॅनिझम असते. रिनल मेकॅनिझम हे काय करतं, हे कशा प्रकारे काम करतं, बाय रेग्युलेशन ऑफ ECF. ECF मीन्स एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड, त्याचं जे व्हॉल्यूम आहे. अँड रेनिन अँजिओटेन्सिन मेकॅनिझम, ह्या मेकॅनिझम थ्रू रिनल मेकॅनिझम काम करतं. हे आपण डिटेलमध्ये बघणार आहे.
आणि हार्मोनल मेकॅनिझम आहे हे वॅसोकॉन्स्ट्रिक्शन किंवा वॅसोडायलेशन हे करून ब्लड प्रेशर वाढवतं किंवा कमी करतं. आणि सिमिलरली लोकल मेकॅनिझमसुद्धा काम करतं. तर आपण हे प्रत्येक मेकॅनिझम्स आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. त्यातलं पहिलं आहे नर्वस मेकॅनिझम. आता नर्वस मेकॅनिझम हे काय आहे की इट इज रॅपिड अमॉंग ऑल द मेकॅनिझम. म्हणजे जे बाकीचे आपण मेकॅनिझम बघितले आहेत त्यात इन्स्टंट रिस्पॉन्स देणारं काय आहे की नर्वस मेकॅनिझम आहे. ब्लड प्रेशर वाढला की लगेच ॲक्ट करणार आणि लगेच ताबडतोब त्याला ब्लड प्रेशरला नॉर्मल आणणार, कमी करणार किंवा कमी झाला असेल तर लगेच तो वाढवणार. तर हे काम कुणाचं आहे? नर्वस मेकॅनिझमचं आहे. म्हणजे रॅपिड आहे, इन्स्टंट त्याचं काम होतं. बट त्याची जी ॲक्शन आहे ती शॉर्ट ड्युरेशनसाठी राहते. म्हणजे जे ब्लड प्रेशर ॲडजस्ट करायचं त्याचं काम आहे ते सुरुवात तर लगेच होतं पण जास्त काळ ते टिकत नाही. असं का होतं? कारण आफ्टर सम टाईम जे चेंज झालेलं ब्लड प्रेशर आहे तेच नॉर्मल म्हणून कन्सिडर केलं जातं या नर्वस मेकॅनिझममुळे. त्यामुळे ह्याचं जे ॲक्शन आहे ती शॉर्ट पिरियडसाठी होते, लॉंगर पिरियडसाठी ब्लड प्रेशर रेग्युलेट होत नाही. त्याच्यामध्ये जे ही जी सिस्टीम आहे त्याला वॅसोमोटर सिस्टीम म्हटलेलं आहे. त्याच्यामध्ये 3 कॉम्पोनंट्स येतात. एक वॅसोमोटर सेंटर येतो, सेकंड वन इज वॅसोकॉन्स्ट्रिक्टर नर्व फायबर्स आणि थर्ड वन इज वॅसोडायलेटर नर्व फायबर्स. हे सिमिलर जे हार्ट रेटमध्ये आपण रेग्युलेशनसाठी जे बघितले होते ते स्ट्रक्चर्स आहेत. डिटेलमध्ये आपण ते बघूया. तर लास्ट लेक्चरमध्ये पण आपण बघितलं होतं वॅसोमोटर सेंटर म्हणजेच कार्डियक सेंटर कुठं मेडुला ऑब्लँगेटामध्ये असतं अँड लोअर पार्ट ऑफ पॉन्समध्ये असतो, बरोबर. 4th वेंट्रिकलच्या फ्लोअरवर असतं, हे पण आपण बघितलं होतं. त्याच्यामध्ये 3 एरियाज असतात, वॅसोकॉन्स्ट्रिक्टर, वॅसोडायलेटर अँड सेन्सरी एरिया. हे पण 3 एरिया आपण बघितले होते. वॅसोकॉन्स्ट्रिक्टर एरिया आहे त्यालाच आपण प्रेशर एरिया म्हटलं होतं आणि हा लॅटरल साईडला असतो, बरोबर. आणि कॉन्ट्रिक्टर एरिया जो आहे इट सेंड्स इम्पल्स टू ब्लड व्हेसल्स. म्हणजे ब्लड व्हेसल्सला हा सिग्नल पाठवतो थ्रू सिम्पोथॅटिक वॅसोकॉन्स्ट्रिक्टर नर्व फायबर्स. म्हणजे जे सिम्पोथॅटिक नर्व सप्लाय आहे त्या नर्व सप्लाय थ्रू हा जो एरिया आहे वॅसोकॉन्स्ट्रिक्टर एरिया हा ब्लड व्हेसल्सकडे मेसेज पाठवतो. आणि सो द स्टिम्युलेशन ऑफ दिस एरिया म्हणजे हा एरिया वॅसोकॉन्स्ट्रिक्टर एरिया जर स्टिम्युलेट झालं तर काय करणार आहे? इट विल कॉज वॅसोकॉन्स्ट्रिक्शन. म्हणजे जे ब्लड व्हेसल्स आहेत त्याचा ल्युमेन किंवा डायमीटर कमी होणार आहे. आता आपण बघितलं होतं की डायमीटर त्याचा कमी झाला तर इट इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द ब्लड प्रेशर. म्हणजे डायमीटर कमी झाला तर ब्लड प्रेशर वाढणार. अशा प्रकारे वॅसोकॉन्स्ट्रिक्शन केलं तर ब्लड प्रेशर वाढणार आहे. दुसरा आहे वॅसोडायलेटर एरिया. हा पण आपण बघितला होता. ह्याला आपण डिप्रेसर एरिया म्हटलं होतं. हा मिडियल बाजूला असतो वॅसोमोटर सेंटरच्या. अँड दिस एरिया सप्रेसेस द वॅसोकॉन्स्ट्रिक्टर एरिया. म्हणजे हे काय करतं? वॅसोकॉन्स्ट्रिक्टर एरिया आहे हे याला सप्रेस करतो आणि तो सप्रेस केल्यामुळे काय होणार आहे? जे वॅसोकॉन्स्ट्रिक्टर एरिया करतो ते होणार नाही आणि ते न झाल्यामुळे काय होणार आहे? वेसल्स डायलेट होणार आहेत आणि त्याच्यामुळे ब्लड प्रेशर रिड्यूस होणार. आणि त्याच्यासोबतच जे आपण हार्ट रेट रेग्युलेशनमध्ये बघितलेलं होतं वॅसोकॉन्स्ट्रिक्टर एरिया आणि वॅसोडायलेटर एरिया हार्ट रेट वाढवतात किंवा कमी करतात, तर ते फंक्शन्स ते करतच असतात. पण इथं आपण काय बघणार आहे? ब्लड प्रेशरशी रिलेटेड काय करतात. तर इथे वॅसोडायलेटर एरिया वॅसोडायलेशन करतो. आणि सेन्सरी एरिया काय करतो? सेन्सरी एरिया हे जे बॅरो रिसेप्टर्स आहेत, केमो रिसेप्टर्स आहेत, तिथून इम्पल्स कलेक्ट करायचं काम करतो आणि ते इम्पल्स जसे त्या सेन्सर्समधून किंवा रिसेप्टर्समधून जशी इम्पल्स येणार त्या इम्पल्सच्या अनुषंगाने जे वॅसोकॉन्स्ट्रिक्टर एरिया आहे आणि वॅसोडायलेटर एरिया आहे त्यातलं कुणाला स्टिम्युलेट करायचं, कुणाला इनहिबिट करायचं, हे जे मेसेजिंग आहे हे सेन्सरी एरिया थ्रू होतं. तर हे झालं वॅसोमोटर सेंटर.
आता पुढे आपण बघणार आहे वॅसोकॉन्स्ट्रिक्टर नर्व फायबर्स. These nerve fibers belong to sympathetic division of autonomic nervous system. These म्हणजे हे जे फायबर्स काय करतात, वॅसोकॉन्स्ट्रिक्शन, हे जे नावातच आहे वॅसोकॉन्स्ट्रिक्टर नर्व फायबर्स, तर हे काय करणार आहे, वॅसोकॉन्स्ट्रिक्शन करणार आहे बाय द रिलीज ऑफ न्यूरोट्रान्समीटर. म्हणजे कशा थ्रू हे काम करतात, तर नॉर ॲड्रेनालिन नावाचं न्यूरो ट्रान्समीटर सबस्टन्स रिलीज करतात आणि त्याच्यामुळे वॅसोकॉन्स्ट्रिक्शनचं काम करतं. आता हे नॉर ॲड्रेनालिन काय करतं, इट ॲक्ट्स थ्रू अल्फा रिसेप्टर्स नावाचे रिसेप्टर्सचा स्मूथ मसल फायबर्समध्ये ब्लड वेसल्सच्या. तर आपण बघितलं होतं ना, ब्लड वेसल्समध्ये इलॅस्टिक टिश्यू आहे, स्मूथ मसल फायबर्स आहेत, तर ते जे स्मूथ मसल फायबर आहेत त्याच्यावर अल्फा रिसेप्टर्स असतात, त्याच्यावर हे नॉर ॲड्रेनालिन काम करतं आणि त्याच्यामुळे काय होतं, स्मूथ मसलचं कॉन्ट्रॅक्शन होतं आणि त्याच्यामुळे वॅसोकॉन्स्ट्रिक्शन होतं आणि त्याच्यामुळे फर्दर काय होणार आहे, इट विल इन्क्रीज द ब्लड प्रेशर. आता हे जे जसं आपण वॅगल टोन बघितला होता, सिम्पॅथेटिक टोन बघितला होता, तसं इथे वॅसोमोटर टोन ही एक कन्सेप्ट आहे. तर वॅसोमोटर टोन म्हणजे काय असतो, की वॅसोमोटर टोन इज द कंटिन्युअस डिस्चार्ज ऑफ इम्पल्स फ्रॉम वॅसोकॉन्स्ट्रिक्टर सेंटर थ्रू द वॅसोकॉन्स्ट्रिक्टर फायबर्स. म्हणजे काय की कंटिन्युअस, नॉर्मल कंडिशन्समध्ये कंटिन्युअस काय होत असतं, हा जो वॅसोकॉन्स्ट्रिक्टर एरिया आहे इथून इम्पल्स हा कंटिन्यू जात असतो, कुठे, वेसल्सच्या स्मूथ मसल्सला, बरोबर, थ्रू दीज वॅसोकॉन्स्ट्रिक्टर नर्व फायबर्स. आणि त्याच्यामुळे काय होतं की सातत्याने काय असतं की ब्लड वेसल्सचा जो ब्लड वेसल्समध्ये पार्शियल कॉन्ट्रॅक्टेड फेज कायम मेंटेन केली जाते. म्हणजे ब्लड वेसल्स कधी पूर्णपणे रिलॅक्स नसतात ह्या सिस्टीममुळे आणि त्याच्यामुळे काय होतं, एक ठराविक त्याचं जे डायमीटर आहे ते कायम रिड्यूस डायमीटर किंवा छोटा डायमीटर असा मेंटेन केला जातो त्या ब्लड वेसल्समुळे. आणि हे जे फिनॉमिनॉन आहे की कंटिन्युअसली वॅसोकॉन्स्ट्रिक्टर सेंटर थ्रू वॅसोकॉन्स्ट्रिक्टर नर्व फायबर्स बाय सिक्रेटिंग द नॉर ॲड्रेनालिन न्यूरोट्रान्समीटर, ह्या फिनॉमिनॉनला म्हणायचं वॅसोमोटर टोन. आणि बेसिकली आपला जो ब्लड प्रेशर असतो तो या वॅसोमोटर टोनमुळे मेंटेन केला जातो. म्हणजे आपला जो 120/80 आपण जो नॉर्मल ब्लड प्रेशर सांगतो, तो वॅसोमोटर टोन हा कायम कंटिन्युअसली त्याची ॲक्शन होत असते. ते इम्पल्स तिकडे ब्लड वेसलकडे कंटिन्युअसली जात असतात, त्याच्यामुळे कायम ब्लड वेसल्स हे पार्शियली कॉन्ट्रॅक्टेड असतात आणि त्याच्यामुळे आपला ब्लड प्रेशर हा 120/80 मेंटेन असतो. पुढचा आहे वॅसोडायलेटर. पुढचा कंपोनंट आहे वॅसोडायलेटर नर्व फायबर्स. त्याच्यामध्ये 3 टाईपचे असतात. तर पहिला आहे पॅरासिम्पॅथेटिक वॅसोडायलेटर नर्व फायबर्स. हे काय करतं, नावाप्रमाणेच हे ब्लड वेसल डायलेट करतं बाय सिक्रेटिंग द न्यूरोट्रान्समीटर ॲसिटिलकोलिन. हे न्यूरोट्रान्समीटर सिक्रेट करून ते काय ब्लड वेसलचं डायलेशन करतं. त्याप्रमाणे सिम्पॅथेटिक वॅसोडायलेटर फायबर्स हे सुद्धा सिमिलरली ॲसिटिलकोलिन सिक्रेट करून ब्लड वेसल्सचं डायलेशन करतं. थर्ड जे फायबर्स आहेत दॅट इज अँटीड्रोमिक वॅसोडायलेटर फायबर्स. हे ह्याच्यामध्ये काय होतं की नॉर्मली काही जे इम्पल्स तयार झालेले आहेत किटोनस रिसेप्टरला, म्हणजे जसं पेन वगैरे असेल, त्याच्यामध्ये काय होतं की ते इम्पल्स सेन्स केले जातात किंवा म्हणजे पेन सेन्स होणार, मग एक इम्पल्स क्रिएट होणार सेन्सरमध्ये आणि तिथून तो इम्पल्स सेन्सरी नर्व थ्रू सेंट्रल सिस्टीमकडे किंवा ब्रेनकडे पाठवलं जाणार. ही नॉर्मल प्रोसेस आहे, बरोबर. पण ह्याच्यामध्ये काय होतं की हे जे इम्पल्स आहेत हे अपोजिट डिरेक्शनला पाठवले जातात, कुठे, ब्लड वेसल सप्लायकडे पाठवले जातात. आणि त्याच्यामुळे काय होतं की ह्या रिफ्लेक्समुळे काय होतं की त्या सेन्सरकडे
जो ब्लड सप्लाय आहे तिथली जी ब्लड वेसल आहे तिथं इम्पल्स गेल्यामुळे ती ब्लड वेसल डायलेट केली जाते आणि ब्लड सप्लाय तिथला वाढवला जातो. अशा प्रकारचे हे अँटीड्रोमिक वॅसोडायलेटर फायबर्स असतात. आणि ही जी फिनॉमिनॉन आहे, हा जो रिफ्लेक्स आहे, जे नॉर्मली हे सेंट्रल नर्वस सिस्टमकडे जायला पाहिजे किंवा ब्रेनकडे जायला पाहिजे. सेन्स जो इम्पल्स आहे तो सेन्सरी नर्व थ्रू ब्रेनकडे जायला पाहिजे, पण हे तसे न जाता अपोजिट डिरेक्शनमध्ये जातात. ह्याला जो सप्लाय करणाऱ्या ब्लड वेसल्स आहेत त्याला डायलेट करतात. तर ह्या रिफ्लेक्सला काय म्हणायचं, अँटीड्रोमिक रिफ्लेक्स और ॲक्झॉन रिफ्लेक्स म्हणतात ह्याला. त्यानंतर आपण बघणार आहे मेकॅनिझम ऑफ ॲक्शन ऑफ वॅसोमोटर सेंटर. हे ह्याचं ॲक्ट कसं करतं. मेकॅनिझम ऑफ वॅसोमोटर सेंटर. तर त्यातलं पहिलं आहे बॅरोरिसेप्टर मेकॅनिझम. आता आपण लास्ट लेक्चरमध्ये बॅरोरिसेप्टर्स म्हणजे काय, कुठे असतात हे सगळं बघितलं होतं, बरोबर. थोडक्यात आपण ते परत रिपीट करूया. बॅरोरिसेप्टर कुठे कॅरोटिड आणि ॲरोटामध्ये असतात, त्याच्या वॉलमध्ये प्लेस केलेले असतात आणि दे आर द प्रेशर सेन्सर. प्रेशर तिथलं वाढलं की ते सेन्स करतात, बरोबर, आणि इम्पल्स पाठवतात. आता ब्लड प्रेशर रेग्युलेशनमध्ये यांचा काय रोल आहे. तर जेव्हा ब्लड प्रेशर वाढतं तेव्हा काय होतं, ब्लड प्रेशर जिथं बॅरोरिसेप्टर्स आहे तिथलं वाढलं तर बॅरोरिसेप्टर्स काय होतात, ॲक्टिवेट होतात आणि ते ॲक्टिवेट झाल्यामुळे दे सेंड स्टिम्युलेटरी इम्पल्स कुठे पाठवतात, न्यूक्लियस ऑफ ट्रॅक्टस सॉलिटरीज थ्रू द ग्लासोफॅरेंजियल आणि वॅगस नर्व. हे आपण बघितलं होतं, ग्लासोफॅरेंजियल आणि वॅगस नर्व. आता हा जो न्यूक्लियस आहे ट्रॅक्टस सोलिटरीज, तर तो स्टिम्युलेट झाल्यावर तो काय करतो, इट ॲक्ट्स ऑन बोथ वॅसोकॉन्स्ट्रिक्टर एरिया आणि वॅसोडायलेटर एरिया. जे वॅसोमोटर सेंटर आपण बघितलं होतं त्याच्यात वॅसोकॉन्स्ट्रिक्टर एरिया होता आणि वॅसोडायलेटर एरिया होता. तर ह्याच्यावर ते ॲक्ट करतं. इट इनहिबिट्स द वॅसोकॉन्स्ट्रिक्टर एरिया, म्हणजे जो वॅसोकॉन्स्ट्रिक्टर एरिया आहे त्याला इनहिबिट करतं आणि वॅसोडायलेटर एरिया आहे त्याला एक्साईट करतं. आता वॅसोकॉन्स्ट्रिक्टर एरियाचं काम काय आहे की ते इम्पल्स काय पाठवतं, ब्लड वेसलकडे इम्पल्स पाठवतं की काय करायला, वॅसोकॉन्स्ट्रिक्शन करायला, बरोबर. तर वॅसोकॉन्स्ट्रिक्शन झाल्यामुळं काय होतं, ब्लड प्रेशर वाढतो. तर इथं काय होतं, इनहिबिशन ऑफ वॅसोकॉन्स्ट्रिक्टर एरिया. आता इनहिबिशन ऑफ वॅसोकॉन्स्ट्रिक्टर एरिया झाल्यामुळं काय होणार आहे, जे अपेक्षित वॅसोकॉन्स्ट्रिक्शन आहे ते होणार नाही आहे. आणि त्याच्या उलटं काय होणार आहे, वॅसोडायलेशन होणार आहे. आता वॅसोडायलेशन झालं त्याच्यामुळे काय होणार आहे, ब्लड प्रेशर ऑटोमॅटिकली जे वाढलेलं आहे ते कमी होणार आहे. अशा प्रकारे जे वाढलेलं ब्लड प्रेशर आहे ते नॉर्मल लेवलला आणले जातं. अशा प्रकारे हे बॅरोरिसेप्टर्स थ्रू हे मेकॅनिझम काम करतं. आणि जेव्हा ब्लड प्रेशर कमी होतं तर आता जी प्रोसेस सांगितलेली आहे त्याच्याबरोबर विरुद्ध प्रोसेस होते. आणि अशा थ्रू काय होतं की म्हणजे जे वॅसोकॉन्स्ट्रिक्टर एरियाचं इनहिबिशन होणार आहे ते होत नाही आणि ते वॅसोकॉन्स्ट्रिक्टर एरियाचं इनहिबिशन न झाल्यामुळे काय होतं, पेरिफेरल वॅसोकॉन्स्ट्रिक्शन होतं आणि ब्लड प्रेशर वाढला जातो, म्हणजे इन केस ऑफ ब्लड प्रेशर ड्रॉप झाला तर. अशा प्रकारे बॅरोरिसेप्टरचं काम असतं. देन आता बघूया केमोरिसेप्टर्स. आता आपण बघितले होते बॅरोरिसेप्टरच्या बाजूलाच केमोरिसेप्टर्स असतात. 2 टाईप्सच्या सेल्स असतात, ग्लोमस अँड ग्लियल सेल्स, बरोबर, टाईप 1 टाईप 2. तर आता हे काय करतात ते पण आपण बघितलं होतं की ब्लडमध्ये जे केमिकल इम्बॅलन्स होतो, केमिकल कन्स्टिट्युएंट्स ब्लडचे चेंज झाले, म्हणजे स्पेसिफिकली कुठले, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड अँड हायड्रोजन आयन्स, ह्याच्या सॅच्युरेशनमध्ये जर फरक पडला, फरक म्हणजे काय पडला, तर जर ऑक्सिजन सॅच्युरेशन कमी झालं, कार्बन डायऑक्साईड सॅच्युरेशन वाढलं आणि हायड्रोजन आयन्स वाढले तर हे सेंटर स्टिम्युलेट होतं. आता ते जर स्टिम्युलेट झालं तर काय करणार आहे, ते इम्पल्स पाठवतं कुठे, टू स्टिम्युलेट द वॅसोकॉन्स्ट्रिक्टर सेंटर.
म्हणजे वॅसोकॉन्स्ट्रिक्टर सेंटरला स्टिम्युलेट करतं ते इम्पल्स, आणि वॅसोकॉन्स्ट्रिक्टर सेंटरला स्टिम्युलेट केल्यामुळे काय होणार आहे, पेरिफेरल वॅसोकॉन्स्ट्रिक्शन होतं आणि त्याच्यामुळे ब्लड प्रेशर वाढतो. अशा प्रकारे इन केस ऑफ ऑक्सिजन ड्रॉप इन ऑक्सिजन लेवल ब्लड प्रेशर वाढवला जातो. आता ऑक्सिजन लेवल कधी ड्रॉप होणार आहे, की जेव्हा कमी प्रेशरनं ब्लड त्या रिसेप्टर्सपर्यंत पोचणार आहेत किंवा त्या सेन्सरपर्यंत जाणार आहेत, त्यावेळेस काय होणार आहे, कमी ब्लड गेलं तर तिथलं ऑक्सिजन सॅच्युरेशन पण ड्रॉप होणार आहे. अशा वेळेस हे केमोरिसेप्टर स्टिम्युलेट होऊन फर्दर वॅसोकॉन्स्ट्रिक्शन करून ब्लड प्रेशर वाढवतात. देन थर्ड वन इज हायर सेंटर्स. हे पण आपण बघितलं होतं. त्याच्यातले दोन आहेत, सेरेब्रल कॉर्टेक्स आणि पहिला आहे सेरेब्रल कॉर्टेक्स आणि दुसरा आहे हायपोथॅलॅमस. आता सेरेब्रल कॉर्टेक्स कशा प्रकारे काम करतं, त्याच्यातला एरिया 13 नावाचा जो एरिया आहे सेरेब्रल कॉर्टेक्समध्ये, जो इमोशनल रिॲक्शनशी कन्सर्न्ड असतो. तर इमोशनल कंडिशन्समध्ये काय करतं ते, दिस एरिया सेंड्स इम्पल्सेस टू वॅसोमोटर सेंटर. वॅसोमोटर सेंटरला ते इम्पल्स पाठवतं आणि त्याच्यामुळे काय होतं, वॅसोमोटर टोन इन्क्रीज होतो आणि वॅसोमोटर टोन इन्क्रीज झाल्यामुळे ब्लड प्रेशर राईज होतं, म्हणजे वाढतं. अशा प्रकारे सेरेब्रल कॉर्टेक्स काम करतं. आणि हायपोथॅलॅमसमध्ये सेम आपण बघितलं होतं. त्याच्यामध्ये जे पोस्टेरियर आणि लॅटरल न्यूक्लियाय आहेत हायपोथॅलॅमसचे, ते काय करतात, वॅसोकॉन्स्ट्रिक्शन करतात आणि वॅसोकॉन्स्ट्रिक्शन केल्यामुळे इन्क्रीज इन द ब्लड प्रेशर होणार आहे. आणि जर स्टिम्युलेशन ऑफ प्री ऑप्टिक जो एरिया आहे हायपोथॅलॅमसचा, त्याला जर स्टिम्युलेट केला तर काय होणार आहे, वॅसो डायलेशन होणार आहे. वॅसो डायलेशन झाल्यामुळं ब्लड प्रेशर काय होणार आहे, ड्रॉप होणार आहे. अशा प्रकारे सेरेब्रल कॉर्टेक्स आणि हायपोथॅलॅमस काम करतात. देन जे शेवटचं आहे दॅट इज रेस्पिरेटरी सेंटर. तर रेस्पिरेटरी सेंटर पण जेव्हा एक्सपायरेशन होणार किंवा इन्स्पायरेशन होणार, तर त्याच्या वेळेस काय होतं, हा जो वॅसोमोटर टोन आहे तो कमी जास्त झाल्यामुळे ब्लड प्रेशर ॲडजस्ट केलं जातं. तर हे चारही जे मेकॅनिझम आहेत ह्याच्यामध्ये बेसिक काय आहे, की वॅसोमोटर सेंटर त्याच्यामधलं वॅसोकॉन्स्ट्रिक्टर एरिया स्टिम्युलेट होतो का होत नाही, का इनिबिट होतो. तो वॅसोमोटर सेंटरमधला जो वॅसोकॉन्स्ट्रिक्टर एरिया आहे तो स्टिम्युलेट झाला तर काय होणार आहे, वॅसोकॉन्स्ट्रिक्शन होणार आहे, इट विल इन्क्रीज ब्लड प्रेशर. आणि जर वॅसोकॉन्स्ट्रिक्टर एरिया इनहिबिट झाला तर काय होणार आहे, वॅसोकॉन्स्ट्रिक्शन होणार नाही आहे. त्याच्यामुळे ल्युमेन ऑफ द पेरिफरल वेसल्स वाढणार आहेत आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, ब्लड प्रेशर ड्रॉप होणार आहे. हे बेसिक मेकॅनिझम आहे. आता हे बघितलं आपण नर्वस मेकॅनिझम. आता पुढचं बघणार आहे रिनल मेकॅनिझम. त्याच्या आधी आपण हे जे डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन आहे बॅरोरिसेप्टर मेकॅनिझमचं ते एकदा बघून घेऊया. हे ब्ल्यूमधले जे सेन्सरी न्यूरॉन्स आहेत, म्हणजे इथे बघा ॲओर्टामध्ये एक बॅरोरिसेप्टर आहे आणि कॅरोटिड सायनसमध्ये एक आहे. तिथून सेन्स केलं जातं. तिथे काय सेन्स केलं जातं, की जे प्रेशर डिफरन्स आहे तो सेन्स केला जातो. तिथून जो ग्लॉसोफेरेंजियल नर्व आणि वेगस नर्व आहे त्याच्या थ्रू सिग्नल पाठवला जातो आणि तो कुठे जातो, मेडुला ऑब्लांगेटामध्ये. तिथे काय असतं, वॅसोमोटर सेंटर आहे. तिथं गेल्यानंतर काय होतं, की फर्दर म्हणजे वॅसोकॉन्स्ट्रिक्टर एरिया किंवा वॅसो डायलेटर एरिया ह्याचं स्टिम्युलेशन ऑर इनिबिशन होतं आणि त्याच्यात जसं स्टिम्युलेशन आणि इनिबिशन होईल त्याच्या थ्रू मोटर नर्व फायबर्स थ्रू जे हार्टकडे म्हणा किंवा पेरिफरल ब्लड वेसल्सकडे जे फायबर्स गेलेले आहेत त्याच्या थ्रू मेसेज पाठवला जातो आणि त्याच्यामुळे ॲट द एंड वॅसोकॉन्स्ट्रिक्शन किंवा वॅसो डायलेशन होणार आहे आणि त्याच्यामुळे ब्लड प्रेशर राईज होईल किंवा ड्रॉप होईल. अशा प्रकारे हे मेकॅनिझम असतं. हे वेगळ्या प्रकारे इथे रिप्रेझेंट केलेलं आहे. इन्क्रीज इन ब्लड प्रेशर झालं तर काय होतं, इट विल स्टिम्युलेट द बॅरोरिसेप्टर्स. आता बॅरोरिसेप्टर स्टिम्युलेट झाल्यानंतर काय होणार आहे, इम्पल्सेस ते घेऊन जातं थ्रू 9th and 10th क्रॅनियल नर्व, दॅट इज ग्लॅसोफेरेंजियल आणि वॅगस नर्व. ते कुठे, न्यूक्लियस ऑफ ट्रॅक्टस सॉलिटरीज. आता न्यूक्लियस ऑफ ट्रॅक्टस सॉलिटरीजमध्ये काय होतं, इनहिबिशन ऑफ वॅसोकॉन्स्ट्रिक्टर एरिया. आता वॅसोकॉन्स्ट्रिक्टर एरियाचं इनहिबिशन झालं तर काय होणार आहे, डिक्रीज इन वॅसोमोटर टोन. म्हणजे
जे वॅसो कॉन्स्ट्रिक्शन व्हायला पाहिजे होतं ब्लड वेसल्सचं ते होणार नाही आहे आणि त्याच्यामुळे काय होणार, डायलेशन ऑफ ब्लड वेसल्स. आणि डायलेशन ऑफ ब्लड वेसल्स झाल्यामुळं जो स्टार्टिंग पॉईंटला इन्क्रीजिंग ब्लड प्रेशर झाला होता तेवढं प्रेशर डिक्रीज होणार आहे आणि ॲट द एंड नॉर्मल ब्लड प्रेशर अचीव होणार आहे. तेच स्टिम्युलेशन ऑफ वॅसोडायलेटरी एरिया झाला, त्याच्यानंतर काय होणार आहे, इन्क्रीज इन वॅगल टोन इन्क्रीज झाल्यामुळे ब्रॅडिकार्डिया होतो अँड रिडक्शन इन कार्डियक आउटपुट. ब्रॅडिकार्डिया झाल्यामुळं कार्डियक आउटपुट कमी होतं. बघितलं होतं ना आपण, हार्ट रेट इंटू स्ट्रोक व्हॉल्यूम दॅट इज कार्डियक आउटपुट. आता ब्रॅडिकार्डिया म्हणजे हार्ट रेट कमी झाला तर काय होणार आहे, स्ट्रोक व्हॉल्यूम तेवढाच राहिला. तर हार्ट रेट कमी झाला आणि हार्ट रेट कमी झाल्यामुळं अनुषंगाने कार्डियक आउटपुट कमी होणार आणि त्याच्यामुळे सुद्धा ब्लड प्रेशर कमी होणार आहे. आणि ॲट द एंड अशा प्रकारे जे वाढलेला ब्लड प्रेशर आहे तो नॉर्मलाइज केला जातो. हे झालं बॅरोरिसेप्टर मेकॅनिझम. आता पुढचं आपण जे बघणार आहे रिनल मेकॅनिझम. आता हे जे रिनल मेकॅनिझम असतं हे काय की लगेच काम करत नाही आहे. जेव्हा ब्लड प्रेशर स्लोली वाढलं जातं आणि ते परसिस्टंट वाढलेलं राहील त्यावेळेस हे रिनल मेकॅनिझम काम करतं. त्यावेळेस जे स्लोली किंवा परसिस्टंटली बऱ्याच दिवसांपासून वाढलेलं असेल किंवा बरेच महिने ब्लड प्रेशर वाढून असेल तर त्यावेळेस नर्वस मेकॅनिझम काम करत नाही. तर त्यावेळेस जे ब्लड प्रेशर वाढलेलं आहे ते कमी करायचं काम कोण करतं, रिनल मेकॅनिझम ते होतं. आणि हा जो चेंज होतो हा लॉंगर पिरियडसाठी सस्टेन राहतो. त्यामुळे याला काय म्हटलेलं आहे, लॉंग टर्म रेग्युलेशन म्हटलेलं आहे. रिनल मेकॅनिझमला काय म्हटलेलं आहे, लॉंग टर्म मेकॅनिझम. तर बेसिकली किडनी जे ह्याच्यामध्ये किडनी काम करते तर किडनी रेग्युलेट्स आर्टेरियल ब्लड प्रेशर बाय 2 वेज. 2 प्रकारे ते करतं. त्यातलं पहिलं आहे बाय रेग्युलेशन ऑफ ECF व्हॉल्यूम. म्हणजे ECF जे व्हॉल्यूम आहे एक्स्ट्रासेल्युलर फ्लुइड आणि त्या अनुषंगाने ब्लडचं व्हॉल्यूम ते रेग्युलेट करून ब्लड प्रेशर रेग्युलेट करतं. हा एक प्रकार झाला. आणि दुसऱ्या प्रकारे काय होतं की दुसऱ्या मेकॅनिझममध्ये काय थ्रू रेनिन अँजिओटेन्सिन मेकॅनिझम. ते आपण हे डिटेलमध्ये बघणार आहे. त्यातलं पहिलं जे आहे ते बघूया आता आपण, दॅट इज बाय रेग्युलेशन ऑफ ECF व्हॉल्यूम. आता जेव्हा ब्लड प्रेशर वाढणार आहे, ब्लड प्रेशर वाढलं तर काय होणार आहे, किडनीकडे जो ब्लड सप्लाय जाणार आहे तो पण वाढणार आहे, प्रेशरनी जाणार आहे. आता तो जो किडनीमध्ये प्रेशरनी ब्लड सप्लाय होणार आहे त्याच्यामुळे काय होते, प्रेशर डायुरेसिस आणि प्रेशर नायट्रियुरेसिस. आता व्हॉट इज मीन बाय प्रेशर डायुरेसिस? प्रेशर डायुरेसिस म्हणजे काय की एक्सक्रिशन ऑफ लार्ज क्वांटिटी ऑफ वॉटर, म्हणजे पाण्याचं प्रमाण हे युरिनमधनं जास्त प्रमाणात बाहेर टाकलं जातं, त्याला म्हणायचं प्रेशर डायुरेसिस. आता प्रेशर का नाव दिलेलं आहे, कारण ब्लड प्रेशर वाढल्यामुळे हे जी फिल्टरेशन सिस्टीम आहे किडनीमधली तिथं प्रेशरनी ब्लड आल्यामुळे जास्त प्रमाणात पाण्याचा अंश युरिनमध्ये टाकला जातो, त्यामुळे त्याला म्हटलेलं आहे प्रेशर डायुरेसिस. त्याचप्रमाणे प्रेशर नायट्रियुरेसिस म्हणजे सेम, फक्त नायट्रियुरेसिस म्हणजे काय की एक्सेसिव्ह अमाऊंटमध्ये सोडियम युरिनमध्ये टाकला जातो. म्हणजे जसं सोडियम जातो ते माहीत असेल आपल्याला, मेन सेल्युलर ट्रान्सपोर्ट जर झाला तुम्ही वाचला असेल त्याच्यामध्ये काय सोडियम हा एकटा जात नाही, त्याच्यासोबत पाण्याचे पण मॉलिक्युल्स घेऊन जातो. म्हणजे सोडियम पण जाणार आणि वॉटर पण जाणार. तर हे दोन्ही गेल्यामुळे युरिनमधनं जास्त प्रमाणामध्ये, त्यामुळे काय होणार आहे, ब्लड व्हॉल्यूम कमी होणार आहे. त्याप्रमाणेच ECF म्हणजे एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड कमी होणार आहे आणि हे कमी झाल्यामुळे ब्लड व्हॉल्यूम कमी झाल्यामुळे ब्लड प्रेशर ड्रॉप होणार आहे. आणि उलटं जेव्हा ब्लड प्रेशर कमी होतं तेव्हा काय होतं की हे जे रिनल ट्युब्युल्स हे आहेत तिथून वॉटर आणि सोडियमचं रिअब्सॉर्प्शन वाढतं. आता वॉटर आणि सोडियमचं रिअब्सॉर्प्शन वाढलं तर काय होणार आहे, ECF व्हॉल्यूम वाढणार आहे, त्याच्यामुळे ब्लड व्हॉल्यूम वाढणार आहे. ब्लड व्हॉल्यूम वाढला की कार्डियक आउटपुट वाढणार,
कार्डियक आउटपुट वाढला तर ब्लड प्रेशर वाढणार. अशा प्रकारे रिस्टोरेशन ऑफ ब्लड प्रेशर होतं. म्हणजे जर ब्लड प्रेशर वाढलं तर ECF आणि ब्लड व्हॉल्यूम कमी होतं, कार्डियक आउटपुट कमी होणार आणि ब्लड प्रेशर कमी होणार. अशा प्रकारे नॉर्मलला आणला जाणार. आणि ब्लड प्रेशर कमी झाला तर सोडियम आणि वॉटरचं रिॲब्सॉर्प्शन होणार युरिनमधनं आणि ते मेन सिस्टीममध्ये येणार. म्हणजे ECF व्हॉल्यूम वाढणार आणि ब्लड व्हॉल्यूम वाढणार. आता ब्लड व्हॉल्यूम वाढला की कार्डियक आउटपुट वाढणार. कार्डियक आउटपुट वाढला की जो कमी झालेला ब्लड प्रेशर आहे तो वाढणार आणि नॉर्मल लेवलला आणला जाणार. तर अशा प्रकारे दिस इज फर्स्ट वे आहे. पहिला प्रकार आहे बाय रेग्युलेशन ऑफ ECF व्हॉल्यूम रिनल मेकॅनिझममध्ये. आता दुसरा आहे थ्रू रेनिन अँजिओटेन्सिन मेकॅनिझम. आता रेनिन अँजिओटेन्सिन मेकॅनिझम काय आहे? जेव्हा ब्लड प्रेशर आणि ECF व्हॉल्यूम डिक्रीज होणार आहे, म्हणजे ब्लड प्रेशर डिक्रीज होतं, ECF डिक्रीज होतं, त्यावेळेस काय होतं, रेनिन सिक्रिशन होतं किडनी थ्रू. म्हणजे रेनिनचं जे सिक्रिशन आहे किडनी थ्रू ते वाढतं, बरोबर. आणि आता हे रेनिन काय करतं, इट कन्वर्ट्स एन्जिओटेन्सिनोजेन इंटू अँजिओटेन्सिन 1. म्हणजे अँजिओटेन्सिनोजेनचं कन्वर्जन करतं अँजिओटेन्सिन 1 मध्ये. आता अँजिओटेन्सिन 1 काय करतं, तर म्हणजे अँजिओटेन्सिन 1 तयार झालं की काय होतं, जे एस असतं, एस म्हणजे काय, अँजिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाईम, ACE, A फॉर अँजिओटेन्सिन, C फॉर कन्व्हर्टिंग, E फॉर एन्झाईम. हे एन्झाईम काय करतं, ते अँजिओटेन्सिन 1 जे तयार झालेलं आहे त्याचं कन्व्हर्जन अँजिओटेन्सिन 2 मध्ये करतं. आता अँजिओटेन्सिन 2 काय करतं, तर अँजिओटेन्सिन 2 दोन प्रकारे ते काम करतं. एक काय की डायरेक्ट आर्टेरियलवर त्याचं काम काय आहे, अँजिओटेन्सिन 2 वॅसोकॉन्स्ट्रिक्शन करतं. आता वॅसोकॉन्स्ट्रिक्शन केलं तर काय होणार आहे, जो पेरिफरल ब्लड वेसल्स आहे त्याचा डायमीटर कमी होणार आहे आणि त्याच्यामुळे ब्लड प्रेशर वाढणार आहे. हे एका प्रकारे झालं काम. आणि दुसरं काय काम करतं अँजिओटेन्सिन 2, इट स्टिम्युलेट्स द ॲड्रिनल कॉर्टेक्स. जो ॲड्रिनल ग्लँडचा कॉर्टेक्स आहे त्याला स्टिम्युलेट करतं टू सिक्रीट द अल्डोस्टेरॉन. आता अल्डोस्टेरॉन सिक्रिशन्स वाढलं तर त्याच्यामुळं काय होणार आहे, ते किडनीवर काम करतं आणि ते काय, त्याचं काम काय आहे की हे हार्मोन जे आहे अल्डोस्टेरॉन, ते काय करतं की इट इन्क्रीजेस रिॲब्सॉर्प्शन ऑफ सोडियम आणि वॉटर फ्रॉम रिनल ट्युब्युल्स. म्हणजे रिॲब्सॉर्प्शन ऑफ वॉटर अँड सोडियम होतं किडनीमध्ये रिनल ट्युब्युल्स थ्रू आणि त्याच्यामुळे काय होतं, अनुषंगाने इन्क्रीज इन ECF व्हॉल्यूम. इन्क्रीज इन ECF व्हॉल्यूम झाल्यामुळे काय होतं, इन्क्रीज इन ब्लड व्हॉल्यूम. आता ब्लड व्हॉल्यूम वाढल्यामुळे काय होणार आहे, कार्डियक आउटपुट वाढणार आहे आणि कार्डियक आउटपुट वाढला म्हणजे ब्लड प्रेशर पण वाढणार आहे. अशा प्रकारे जे सुरुवातीच्या पॉईंटला आपण बघितलं होतं डिक्रीज इन ब्लड प्रेशर झालेला आहे तो अशा प्रकारे वाढवला जातो. आता हे झालं अँजिओटेन्सिन 2. आता अँजिओटेन्सिन 2चं परत अँजिओटेन्सिनेजेस नावाचं एक एन्झाईम आहे, ते काय करतं, त्याचं कन्व्हर्जन अँजिओटेन्सिन 2चं अँजिओटेन्सिन 3 आणि 4 मध्ये पण करतं. आणि ते सिमिलरली अँजिओटेन्सिन 2 सारखं काम करतात की ते काय करतात की म्हणजे सेम, एक तर वॅसोकॉन्स्ट्रिक्शन करतात आणि दुसरं काय ॲड्रेनल कॉर्टेक्सला स्टिम्युलेट करतात. त्याच्यामुळे अल्डोस्टेरॉन सिक्रिशन होतं. अल्डोस्टेरॉन सिक्रिशन झाल्यामुळं ते किडनीला सिग्नल पाठवतं, स्टिम्युलेट करतं फॉर द रिअब्सॉर्प्शन ऑफ वॉटर अँड सोडियम. अँड ड्यू टू द रिअब्सॉर्प्शन ऑफ वॉटर अँड सोडियम द ECM व्हॉल्यूम गेट इन्क्रीज्ड अँड ड्यू टू इन्क्रीज इन ECF व्हॉल्यूम ब्लड व्हॉल्यूम गेट्स इन्क्रीज. ड्यू टू ब्लड व्हॉल्यूम इन्क्रीज कार्डियक आउटपुट इज इन्क्रीज. आणि कार्डियक आउटपुट वाढला की काय होणार आहे, ब्लड प्रेशर वाढणार. अशा प्रकारे ब्लड प्रेशर मेंटेन केलं जातं. आता ह्याचं एक क्लिनिकल ॲप्लिकेशन आहे जे आपण तुमच्या माहितीमध्ये किंवा तुमच्या रिलेटिव्समध्ये कोण हायपरटेन्सिव्ह पेशंट्स असतील तर त्यांना जर काही अँटी हायपरटेन्सिव्ह मेडिसिन्स चालू असतील तर त्याच्यामध्ये कॉमनली यूज केले जाणारे ARAs किंवा ACE इन्हिबिटर्स म्हणून 2 प्रकारचे ग्रुप आहेत अँटी ब्लड प्रेशर मेडिसिन्सचे. तर त्यांची ॲक्शन
इथे जे दिसतंय म्हणजे आता एच इनिबिटर असेल तर एस इनिबिटर नावाप्रमाणे काय करणार, एसला इनहिबिट करणार. एसला इनहिबिट केल्यामुळे काय होणार आहे, अँजिओटेन्सिन 1चं अँजिओटेन्सिन 2मध्ये सिक्रिशन होणार नाही. आणि अँजिओटेन्सिन 1चं अँजिओटेन्सिन 2मध्ये कन्व्हर्जन न झाल्यामुळे सिक्रिशन नाही, कन्व्हर्जन न झाल्यामुळे काय होणार आहे, अँजिओटेन्सिन 2चं फर्दर जे ब्लड प्रेशर वाढवण्याचं काम आहे ते होत नाही. अशा प्रकारे एस इनिबिटर्स हायपरटेन्शनमध्ये काम करतं. ही जी फिजिओलॉजिकल मेकॅनिझम आहे त्याचं ॲप्लिकेशन फार्माकोलॉजीमध्ये केलेलं आहे. एस इनिबिटर्स जे ड्रग्स आहेत ते ब्लड प्रेशर कमी करण्याचं काम करतात. अशा प्रकारे त्याचं क्लिनिकल ॲप्लिकेशन पण आपण बघितलेलं आहे. आता पुढचं जे मेकॅनिझम आहे दॅट इज हार्मोनल मेकॅनिझम. आता दोन बघितलेत आपण, एक नर्वस मेकॅनिझम, दुसरा आहे रेनिन किंवा रिनल मेकॅनिझम. मग त्याच्यामध्ये पण दोन टाईप्स आहेत, बाय रेग्युलेशन ऑफ ECF व्हॉल्यूम आणि दुसरा आहे रेनिन अँजिओटेन्सिन मेकॅनिझम. अशा प्रकारे पहिले दोन मेकॅनिझम बघून झाले. तिसरं आहे हार्मोनल मेकॅनिझम. आता हार्मोन्समध्ये दोन टाईप आहेत, काही ब्लड प्रेशर इन्क्रीज करतात, काही ब्लड प्रेशर डिक्रीज करतात. तर जे लेफ्ट साईडला दिलेले आहेत टेबलमध्ये दॅट इज ॲड्रेनालिन, नॉर ॲड्रेनालिन, थायरॉक्झिन, अल्डोस्टेरॉन, वॅसोप्रेसिन, अँजिओटेन्सिन अँड सेरोटोनिन. हे सगळे काय करतात, दे इन्क्रीजेस द आर्टेरियल ब्लड प्रेशर. आणि जे राईट साईडला दिलेले आहेत म्हणजे वॅसोॲक्टिव्ह इंटेस्टिनल पॉलिपेप्टाइड, ब्रॅडिकायनिन, प्रोस्टाग्लॅंडिन, हिस्टामिन, ॲसिटिलकोलाइन, ॲट्रियल नायट्रोयुरेटिक पेप्टाइड, ब्रेन नायट्रोयुरेटिक पेप्टाइड आणि सी टाईप नायट्रोयुरेटिक पेप्टाइड. हे काय करतात, ब्लड प्रेशर डिक्रीज करतात. आणि हे सगळे जे काम आहेत ते मोस्टली काय करतात की जे ब्लड वेसल्स आहेत त्याचं वॅसोकॉन्स्ट्रिक्शन किंवा वॅसोडायलेशन करतात. आणि वॅसोकॉन्स्ट्रिक्शन केलं तर ब्लड प्रेशर म्हणजे जे हार्मोन्स आहेत जे ब्लड प्रेशर वाढवतात ते काय करणार आहेत, ब्लड वेसल कॉन्स्ट्रिक्शन करणार आहे, त्याच्यामुळे ब्लड प्रेशर वाढणार आहे. आणि इकडे जे हार्मोन्स आहेत जे ब्लड प्रेशर डिक्रीज करतात ते काय करणार आहेत, वॅसो डायलेशन करणार आहेत, त्याच्यामुळे ब्लड प्रेशर कमी होणार आहे. आता जे इन्क्रीज करणारे हार्मोन्स आहेत त्याच्यामधलं ॲड्रेनालिन आणि थायरॉक्झिन हे स्पेसिफिकली काय करतात, फक्त सिस्टोलिक प्रेशर वाढवतं आणि डायस्टोलिक प्रेशर कमी करतं. लक्षात आलं. अशा प्रकारे ह्याची ॲक्शन आहेत. त्या थोडे आपण डिटेल्स बघू काही हार्मोन्सचे. त्यातलं ॲड्रेनालिन हे काय करतं, तर हे कुठे सिक्रेट होतं, इट इज सिक्रेटेड बाय द ॲड्रेनल मेडुलामध्ये सिक्रेट होतं ॲड्रेनल ग्लँडच्या. अँड हे कशा प्रकारे काम करतं, इट इन्क्रीजेस सिस्टोलिक प्रेशर. सिस्टोलिक प्रेशर हे कसं वाढवतं, बाय इन्क्रीजिंग द फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन ऑफ हार्ट. आता जर हार्टचं जे कॉन्ट्रॅक्शन आहे त्याचा जो फोर्स आहे ते वाढवतं आणि ते वाढल्यामुळे काय होतं, कार्डियक आउटपुट वाढतं आणि त्याच्यामुळे सिस्टोलिक प्रेशर वाढतं. आणि हे डिक्रीज काय करतं, डायस्टोलिक प्रेशर डिक्रीज करतं. तर हे कशाने होतं की जो पेरिफरल रेजिस्टन्स आहे त्याच्यात पण दोन टाईप आहेत की त्याच्यामध्ये जे ॲड्रेनालिन आहे ते काय करतं, कॉजेस म्हणजे वॅसो डायलेशन पण करतं आणि वॅसो कॉन्स्ट्रिक्शन पण करतं. जे बीटा-2 रिसेप्टर्स असतात काही एरियामध्ये, स्पेसिफिकली स्केलेटल मसल्स, लिव्हर आणि हार्टमध्ये, तर तिथे काय करतं, बीटा-2 रिसेप्टर्स थ्रू वॅसो डायलेशन करतं. आणि काही ठिकाणी अल्फा रिसेप्टर्स थ्रू वॅसो कॉन्स्ट्रिक्शन करतं. म्हणजे दोन्ही प्रकारचे ॲक्शन करतात. पण त्याची जास्त ॲक्शन कुठला आहे, वॅसो डायलेशनची होते. म्हणजे वॅसो डायलेशनची जास्त ॲक्शन होत असल्यामुळे ॲट द एंड काय होणार आहे, जो पेरिफरल रेजिस्टन्स आहे तो कमी होणार आहे. त्याच्यामुळे पेरिफरल रेजिस्टन्स कमी झाला की डिक्रीज इन द डायस्टोलिक प्रेशर. पण तेच फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन ऑफ द हार्ट हा वाढल्यामुळे कार्डियक आउटपुट वाढतो आणि त्याच्यामुळे सिस्टोलिक प्रेशर वाढलं जातं. अशा प्रकारे ॲड्रेनालिनचं काम आहे. देन नॉर ॲड्रेनालिन जे पुढचं हार्मोन आहे ते काय करतं, ते कुठे सिक्रेट होतं, सेम ॲड्रेनल मेड्युलामध्ये सिक्रेट होतं. आणि याचं काम काय आहे की इट ॲक्ट्स ॲज अ जनरलाइज वॅसोकॉन्स्ट्रिक्टर.
म्हणजे ठराविक ठिकाणी वॅसोकॉन्स्ट्रिक्शन, ठराविक ठिकाणी वॅसोडायलेशन असं काम करत नाही. हे सरसकट वॅसोकॉन्स्ट्रिक्शन करतं आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, ब्लड प्रेशर वाढतं. थायरॉक्सिन हे काय करतं, सिस्टोलिक प्रेशर वाढतं बाय इन्क्रीजिंग, जसं आपण ॲड्रेनलिन बघितलं होतं, कार्डियक आउटपुट वाढवल्यामुळं सिस्टोलिक प्रेशर वाढलं. आणि सिमिलरली ॲड्रेनालिनसारखंच वॅसोडायलेशन करतं थायरॉक्सिन हार्मोन, त्याच्यामुळे इट रिड्युसेस द डायस्टोलिक प्रेशर. जे पहिला काय होणार, पेरिफेरल रेजिस्टन्स कमी होणार आणि त्याच्यामुळे डायस्टोलिक प्रेशर पण कमी होणार. अशा प्रकारे थायरॉक्सिन सिस्टोलिक प्रेशर वाढवतं पण डायस्टोलिक प्रेशर कमी करतं. अल्डोस्टेरॉन काय करतं, आता अल्डोस्टेरॉन आपण बघितलं होतं ॲड्रिनल कॉर्टेक्समध्ये सिक्रेट होतं. ते काय करतं, रिटेन्शन ऑफ सोडियम आणि वॉटर. आता रिटेन्शन ऑफ सोडियम आणि वॉटर झाल्यामुळे काय होणार आहे, एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड वाढलं, त्याच्यामुळे ब्लड व्हॉल्यूम वाढलं. ब्लड व्हॉल्यूम वाढल्यामुळे अनुषंगाने कार्डियक आउटपुट वाढणार. कार्डियक आउटपुट वाढला की ब्लड प्रेशर वाढणार. अशा प्रकारे अल्डोस्टेरॉन काम करतं. तर वॅसोप्रेसिन नावाचं जे हार्मोन आहे हे कुठं सिक्रेट होतं, इट इज सिक्रेटेड बाय पोस्टेरियर पिच्युटरी. आणि ह्याची जे ॲक्शन आहे ती काय, ब्लड वेसलवर ॲक्शन आहे, स्पेसिफिकली आर्टरीजवर. त्याचं काय होतं, वॅसो कॉन्स्ट्रिक्शन होतं, म्हणजे आर्टरीज कॉन्स्ट्रिक्ट होतात आणि त्याच्यामुळे ब्लड प्रेशर इन्क्रीज केलं जातं. त्याच्यानंतर अँजिओटेन्सिन आपण बघितलं होतं, अँजिओटेन्सिन 2, 3 आणि 4 हे दोन प्रकारे काम करतात. एक तर डायरेक्ट वॅसो कॉन्स्ट्रिक्शन करणार आर्टरीजचं, त्याच्यामुळे पेरिफेरल रेजिस्टन्स वाढणार आणि त्याच्यामुळे ब्लड प्रेशर वाढतो. आणि दुसरा जो आहे ते काय करतं, ॲड्रेनल कॉर्टेक्सला स्टिम्युलेट करतं टू सिक्रेट अल्डोस्टेरॉन. अल्डोस्टेरॉन सिक्रेशन झालं तर ECF वाढतं, म्हणजे वॉटर रिटेन्शन, सोडियम रिटेन्शन होतं आणि त्याच्यामुळे ECF वाढतं आणि ब्लड व्हॉल्यूम वाढतो. ब्लड व्हॉल्यूम वाढला की कार्डियक आउटपुट वाढून ब्लड प्रेशर इन्क्रीज होतं. अशा दोन्ही प्रकारे अँजिओटेन्सिन काम करतं. आणि सेरोटोनिन नावाचं जे हार्मोन आहे ते काय करतं, इट इन्क्रीजेस ब्लड प्रेशर बाय वॅसो कॉन्स्ट्रिक्शन. अशा प्रकारे हे सगळे हार्मोन्स काम करतात. जे ब्लड प्रेशर डिक्रीज करतात ते बघूया आपण. त्यातलं पहिलं आहे VIP, दॅट इज वॅसो ॲक्टिव्ह इंटेस्टिनल पॉलिपेप्टाईड. हे स्टमक आणि स्मॉल इंटेस्टाईनमध्ये सिक्रेट होतं आणि थोडं काही अमाऊंट इन स्मॉल क्वांटिटी इट ऑल्सो सिक्रेटेड बाय लार्ज इंटेस्टाईन. तर हे काय काम करतं, वॅसो डायलेशनचं काम करतं. त्याच्यामुळे काय होतं, पेरिफेरल ब्लड वेसल्स डायलेट होतात आणि त्याच्यामुळे पेरिफेरल रेजिस्टन्स कमी होतो आणि पेरिफेरल रेजिस्टन्स कमी झाल्यामुळे ब्लड प्रेशर ड्रॉप होतो. सेकंड वन इज ब्रॅडिकायनिन. ब्रॅडिकायनिन हे जे इन्फ्लमेशनसारखे जे कंडिशन्स आहेत त्याच्यामध्ये सिक्रेट केले जातात. हे कशा प्रकारे होतं, म्हणजे इन्फ्लमेशनसारख्या कंडिशन्समध्ये काय होतं की ब्लडमध्ये कॅलिक्रीन नावाचं जे केमिकल आहे ते ॲक्टिवेट होतं आणि ते ॲक्टिवेट झाल्यामुळं इट ॲक्ट्स ऑन अल्फा ग्लोब्युलिन टू फॉर्म कॅलिडिन आणि कॅलिडिन इज कन्वर्टेड इन टू ब्रॅडिकायनिन. आणि ब्रॅडिकायनिन हे काय आहे, ब्रॅडिकायनिन इज अ वॅसो डायलेटर सबस्टन्स. इट कॉजेस वॅसो डायलेशन आणि वॅसो डायलेशन झाल्यामुळे काय होतं, पेरिफेरल रेजिस्टन्स जो आहे कमी होतो आणि त्याच्यामुळे ब्लड प्रेशर रिड्यूस होतो. प्रोस्टाग्लँडिन्ससुद्धा वॅसोडायलेटरी सबस्टन्स आहेत आणि त्याच्यामुळे सुद्धा पेरिफेरल रेजिस्टन्स कमी होणार आणि त्याच्यामुळे ब्लड प्रेशर ड्रॉप होतो. आता हिस्टामिनमुळे काय होतं, तर सेम हिस्टामिनमुळे सुद्धा वॅसोडायलेशन होतं, त्याच्यामुळे डिक्रीज इन द ब्लड प्रेशर होतं. ॲसिटिल कोलाईनमुळे सुद्धा वॅसोडायलेशन होतं. जे राहिलेले म्हणजे ॲट्रियल नायट्रोयुरेटिक पेप्टाईड, ब्रेन नायट्रोयुरेटिक पेप्टाईड आणि C टाईप नायट्रोयुरेटिक पेप्टाईड या सगळ्यांमुळे वॅसोडायलेशन होतं आणि वॅसोडायलेशन झाल्यामुळे ब्लड प्रेशर ड्रॉप होतं. तर अशा प्रकारे हे हार्मोनल मेकॅनिझम झालं. आता लास्ट वन इज लोकल मेकॅनिझम. आता हे पण लोकल मेकॅनिझम आहे. हे वॅसो कॉन्स्ट्रिक्शन किंवा वॅसो डायलिटेशन हे झाल्यामुळे ब्लड प्रेशर वाढतो किंवा कमी होतो. तर त्यातलं आहे लोकल वॅसो कॉन्स्ट्रिक्टर. म्हणजे काय, लोकल म्हणजे काय की ज्या एरियामध्ये हे केमिकल सिक्रेट होणार आहे तेवढ्या एरियापुरतं वॅसो कॉन्स्ट्रिक्शन होणार आहे आणि त्याच्यामुळे ब्लड प्रेशर वाढणार आहे.
तर हे जे लोकल वॅसोकॉन्स्ट्रिक्टर सबस्टन्स हे कुठं तयार होतात, दे आर डिराईव्ड फ्रॉम वॅस्क्युलर एंडोथेलियम, म्हणजे जे ब्लड वेसल्सचा आतला जो लेअर आहे दॅट इज वॅस्क्युलर एंडोथेलियम, तिथून हे डिराईव्ड होतात. आणि ह्यांना काय म्हणायचं, एंडोथेलियम डिराईव्ड कॉन्स्ट्रिक्टिंग फॅक्टर, नावाचंच आहे. कुठं तयार होतात, एंडोथेलियममध्ये, त्याच्यामुळे त्याला काय म्हटलेलं आहे, एंडोथेलियम डिराईव्ड. आणि हे फॅक्टर्स काय करतात तर वॅसोकॉन्स्ट्रिक्शन करतात, म्हणून कॉन्स्ट्रिक्टिंग फॅक्टर्स, जे एंडोथेलियम डिराईव्ड कॉन्स्ट्रिक्टिंग फॅक्टर्स दॅट इज EDCF. त्याच्यामध्ये जे कॉमन EDCFs आहेत ते एंडोथेलिन आहेत, त्याच्यामध्ये त्याचे व्हरायटी ऑफ एंडोथेलियम्स आहेत. त्याच्यात एंडोथेलिन्स 1, 2 आणि 3 असे त्याचे 3 सब टाईप्स पण आहेत. तर हे कधी सिक्रेट होतात तर एंडोथेलिन्स आर प्रोड्यूस बाय स्ट्रेचिंग ऑफ ब्लड वेसल, म्हणजे ब्लड वेसल जेव्हा स्ट्रेच होणार त्यावेळेस हे सिक्रेट होतात. आणि त्याच्यामुळे काय होतं, दीज पेप्टाइड्स ॲक्ट बाय ॲक्टिवेटिंग फॉस्फोलायपेजला ॲक्टिवेट करतात, विच इन टर्न्स ॲक्टिवेट्स प्रोस्टासायक्लिन अँड थ्रॉम्बोक्सिन A2. प्रोस्टासायक्लिन अँड थ्रॉम्बोक्सिन A2 ह्यांना ते ॲक्टिवेट करतात. आणि हे जे 2 प्रोस्टासायक्लिन आणि थ्रॉम्बोक्सिन A2 आहेत सबस्टन्स, हे काय करतात, दे कॉन्स्ट्रिक्ट द ब्लड वेसल्स. म्हणजे हे जे प्रोस्टासायक्लिन आणि थ्रॉम्बोक्सिन A2 आहे हे वॅसोकॉन्स्ट्रिक्शन करतात आणि त्याच्यामुळे ब्लड प्रेशर वाढतो. आता लास्ट वन इज वॅसोडायलेटर फ्रॉम एंडोथेलियल रिजन्स. तर त्याच्यात 2 टाईप्स आहेत, वॅसोडायलेटर्स ऑफ मेटाबॉलिक ओरिजिन. आता त्याच्यामध्ये वॅसोडायलेटर ऑफ मेटाबॉलिक ओरिजिन्स आर कार्बन डायऑक्साईड, लॅक्टेट, हायड्रोजन आयन आणि ॲडिनोसिन. हे सगळे काय आहेत, वॅसोडायलेटर ऑफ मेटाबॉलिक ओरिजिन, म्हणजे मेटाबॉलिझममधून ते तयार झालेले असतात, त्याच्यामुळे त्यांना वॅसोडायलेटर्स ऑफ मेटाबॉलिक ओरिजिन्स म्हणतात. आणि दुसरं आहे वॅसोडायलेटर्स ऑफ एंडोथेलियल ओरिजिन. आता एंडोथेलियल ओरिजिनमधून कुठले तयार होतात, दॅट इज नायट्रिक ऑक्साईड. हे नायट्रिक ऑक्साईड इज अन एंडोथेलियम डिराईव्ड रिलॅक्सिंग फॅक्टर्स, म्हणजे ह्याच्यामुळे काय होतं, ह्या दोन्ही फॅक्टर्समुळे वॅसोडायलेशन होणार आहे आणि वॅसोडायलेशन झाल्यामुळे पेरिफेरल रेझिस्टन्स कमी होणार आहे आणि पेरिफेरल रेझिस्टन्स कमी झाल्यामुळे ब्लड प्रेशर कमी होणार आहे. तर अशा प्रकारे आपण वेगवेगळे मेकॅनिझम्स बघितलेले आहेत ब्लड प्रेशर रेग्युलेशनचे. बेसिक 4 मेकॅनिझम्स आहेत, नर्वस मेकॅनिझम, रिनल मेकॅनिझम, हार्मोनल मेकॅनिझम, लोकल मेकॅनिझम. तर हे बॉडीमध्ये काय करतात, जेव्हा वेगवेगळ्या कारणांमुळे आपल्या बॉडीमध्ये ब्लड प्रेशर वाढेल किंवा ब्लड प्रेशर कमी होईल तर ते न्यूट्रलाइज म्हणजे नॉर्मल लेवलला आणण्यासाठी हे वेगवेगळे मेकॅनिझम काम करत असतात. आणि ह्या वेगवेगळ्या मेकॅनिझम थ्रू बॉडी काय करते की ती ब्लड प्रेशरचं होमिओस्टॅसिस मेंटेन करते, म्हणजे नॉर्मल ब्लड प्रेशर मेंटेन केला जातो. ठीक आहे, अशा प्रकारे तुमचा टोटल कार्डिओवॅस्क्युलर सिस्टीम संपलेली आहे. आता आपण नेक्स्ट लेक्चरपासून रेस्पिरेटरी सिस्टीम आपण चालू करूया. ओके, थँक्यू.